तिकीट काढण्याच्या कारणावरून एसटी बसचा वाहक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना नांदेड जिल्ह्यामधील घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूपच प्रमाणात व्हायरल होत आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। धावत्या बसमध्ये घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद होत असल्याचे लक्षात आल्यावर देखील दोघं जण थांबण्याचं नाव न घेता एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे। मात्र याबाबत अधिक माहिती अशी की नांदेडच्या कंधार आग्राची बस क्रमांक MH20 BL 1728 ही बस 3 जून रोजी सकाळी या बसमध्ये चालक व्यंकट डांगे तर वाहक संतोष करांदे सेवा बजावत होते। दरम्यान सकाळी 9:30 वाजता पातळगंगा येथून प्रवासी सूर्यकांत मणिक प्रवासी बसमध्ये चढला। दरम्यान वाहक संतोष करांदे याचे सूर्यकांत मणिक किरडवाड याला तिकीट घेण्यास सांगितले, तेव्हा त्याने त्याचे आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास असल्याचे सांगितले। याबाबत वाहक संतोष यांना शंका आली आणि त्यांनी ते आधार कार्ड तपासले असता ते मोफत प्रवाशांच्या नियमात बसत नसल्याचे निदर्शनात आले। यामुळे वाहकाने पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले। यामुळे सूर्यकांत यास राग येतो। त्याने बस काय तुझ्या बापाची आहे काय, सवलत देणारे काय वेळे आहेत काय असे बोलून वाहक संतोष याच्याशी वाद घातला। त्याच्यावर दोघांमध्ये वाद होत शिवीगाळ सुरू झाली। वादाचे हाणामारीत रूपांतर झाले। दरम्यान चालक व्यंकट डांगे व प्रवासी मध्यंतरी वाद मिटवला। या प्रकरणी वाहक संतोषाच्या तक्रारीवरून कंधारे पोलीस स्टेशनात सूर्यकांत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र धावत्या बसमध्ये वाहक आणि प्रवासी यांच्यात झालेला हा राडा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। एवढेच नाही तर या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा।